शाहूवाडी तालुक्यातील पाटणे येथे राहणाऱ्या 48 वर्षीय विलास ज्ञानू पाटील हे 4 डिसेंबर रोजी गावातून फेरफटका मारत होते। यावेळी गावाजवळील माळाच्या ठिकाणी उठलेल्या मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला। यामध्ये ते गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल केलं। काही दिवस उपचार सुरू झाल्यानंतर शरीरातील सीरम क्रिएटिनिन वाढल्यामुळे त्यांची किडनी फेल झाल्याचं सांगितलं। डॉक्टरांनी त्यांच्यावर डायलिसिस उपचार पद्धती वापरून त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं। विलास ज्ञानू पाटील यांच्यावरील उपचारासंदर्भात माहिती देताना औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर बुद्धिराज पाटील म्हणाले की या रुग्णावर यशस्वी उपचार करता महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे, विभाग प्रमुख डॉक्टर अनिता परितेकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।